नमस्कार मंडळी, मी तृप्ती आणि आज करत आहे मी ज्वारीची भाकरी। सर्वात आधी गॅस चालू करून त्यावरती तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे। त्यानंतर ज्वारीचं पीठ घ्यायचं। इथे आपण एका भाकरीच्या आकाराचं पीठ घेतलेलं होतं आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घातलं आणि त्याचा एक आपण गोळा बनवून घेत आहोत। भाकरी करण्यासाठी आपलं पीठ थोडंसं जाडसरच असावं, पोळ्याच्या पिठापेक्षा। खूप बारीक पिठामुळे भाकरी चिकट होतात आणि त्या व्यवस्थित थापल्या देखील जात नाहीत। त्यामुळे आपला डो तयार झालेला आहे। व्यवस्थित मसाज आपण त्याची करून घेतलेली आहे। आता एक छोटीशी पारी केल्यासारखं आपण करणार आहोत। खाली ताटामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं, थोडं हाताला देखील लावून घ्यायचं पीठ आणि आता त्यावरती आपण बनवलेली पारी ठेवायची आणि हळूहळू थापून घ्यायचं बोटाच्या आणि खालच्या पंजाच्या सहाय्याने। असं व्यवस्थित भाकरी पसरली, गोल झाली की आपण मग शेवटी आपले बोटं जे उमटलेले असतात ते आपण फक्त पंजाच्या सहाय्याने ते सगळे बोटं आपण क्लीन करणार आहोत। तवा व्यवस्थित गरम झाला आहे का हे चेक करायचं आणि नंतर आपण 2 हातामध्ये अशी भाकरी पकडायची आणि ती तव्यावरती टाकायची आहे। पिठाची बाजू वरती आली पाहिजे। त्यानंतर त्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी जर एक्स्ट्रा झालं तर ते आपण काढून घ्यायचं। वरची बाजू थोडी कोरडी झाली की आपण भाकरी पलटून घ्यायची आहे। खूप वेळ अशी ठेवायची नाही, नाहीतर मग भाकरीला क्रॅक जाऊ शकतात। त्यामुळे नंतर खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। अशी उलटण्याच्या साहाय्याने जिथे भाजायचं राहिलेलं आहे तिथे प्रेस करून करून आपण ती भाजून घेणार आहोत। नंतर भाकरी आपण पलटी करून घेणार आहोत आणि या साईडनी देखील व्यवस्थित अशी उलटण्याच्या साहाय्याने भाजून घेणार आहोत। भाकरी फुगलेली असेल तर त्याची वाफ लागते, त्यामुळे उलटणं आपल्याला लागतंच। त्यानंतर आपण भाकरी अशी उभी करून ठेवायची आहे। दोन्हीकडून पण त्याला व्यवस्थित हवा लागली पाहिजे, नाहीतर मग भाकरीला घाम आला तर भाकरी थोडी चिकट होते। त्यामुळे मी अजून एक भाकरी करून दाखवत आहे। इथे आपण सेम प्रोसेस करत आहोत, रिपीट। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरती देखील भाकरी भाजू शकता। जेव्हा आपण पलटी करून टाकतो तेव्हा भाकरी आपण डायरेक्ट गॅसवरतीच भाजून घ्यायची, तसंही चालतं। ही भाकरी आपण ठेच्यासोबत, पिठल्यासोबत किंवा पालेभाज्यांसोबत वगैरे खाऊ शकतो। अशा भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही त्या पाहिलेल्या नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या सगळ्या रेसिपी पाहू शकता। जेव्हा आपण भाकरी तव्यावरती टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम लहान असते। खालची साईड आपण लहान फ्लेमवरतीच भाजणार आहोत आणि त्यानंतर पलटी केल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मोठी करतो। असं केल्यामुळे आपली भाकरी व्यवस्थित भाजली जाते। इथे मी एका भाकरीचा पातोडा काढून दाखवत आहे। भाकरी व्यवस्थित भाजलेली असेल तर सगळा पातोडा व्यवस्थित बाजूला निघतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।